हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सकृत दर्शनी अनुपस्थिती भाग 2. पायात काटा रुतला तर तो काढायला आपण दुसऱ्या काट्याचाच उपयोग केला तर ते नकारात्मक वापरून आपण आपली काटा काढायची सकारात्मक कृती यशस्वी करत असतो. असे बऱ्याच वेळेला घडत असते. विष खाल्ले तर आपण मृत होतो. विष आपल्या शरीराला निश्चितच अपायकारक आहे, परंतु ते काही वेळेला औषध म्हणून आजार बरा व्हायला उपयुक्त होते. अर्थातच वैद्यांच्या सल्ल्याने ते किंचित प्रमाण घेतले तरच. आपण जेव्हा मित्र जोडतो तेव्हा त्याच क्षणी तत्काळ आपण त्याच्याजवळ शत्रुत्वाचेही नाते निर्माण केलेले असते. त्यावेळी ते उमजत नाही, कारण ते सकृत दर्शनी अनुपस्थित असते. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी मान सन्मान स्वीकारतो, तेथे त्याचे ते हार तुरे घेत असतो, तेव्हा त्याच वेळी तत्काळ आपण त्या ठिकाणी अपमानाचीही मुहूर्तमेढ रोवलेली असते. त्यावेळी ते उमजत नाही, कारण तो सकृत दर्शनी अनुपस्थित असतो. दिवसभर श्रम घेतल्यावर रात्री जेव्हा आपण त्याविरुद्ध श्रम न करता छान विश्रांती घेतो, झोप काढतो, तेव्हा आपण श्रम करायला पुन्हा ताजेतवाने होतो. येथे असे होत नाही की जितका भरपूर अभ्यास करू तितके आपण परीक्षेत जास्त चांगल्या मार्काने यशस्वी होऊ. कारण आपण जितके जास्त श्रम घेऊ तितके आपण जास्त श्रम घेऊ शकू असे हे होत नाही. आणखी श्रम घ्यायला आपल्याला त्याच्या विपरीत श्रम न घेता विश्रांतीच घ्यावी लागते. आपले डोके दुखत असले तर आपल्याला बधीर व्हायला होते. आपण काहीही सहन करू शकत नाही. जरा जरी कोणी आवाज केला तरी आपल्याला ते सहन होत नाही. आपल्याला डोळे उघडवत नाहीत, त्यावर झापड येते. यावर उपाय म्हणून वैद्यबुवा आपल्याला डोके बधीर करायची पेनकिलर देतात आणि आपले डोके आणखी बधीर करतात. तेव्हा आपल्याला बरे वाटते. नेमके काय होते तेथे? आपले डोके दुखत असल्यामुळे अगोदरच बधीर असलेल्या आपल्याला पेनकिलर देऊन आणखीनच बधीर केले जाते. यामुळे त्या दुखण्याच्या यातना आपल्याला जाणवत नाहीत. त्यावेळी आपले शरीर नैसर्गिकपणे स्वतःला बरे करत असते. ते फक्त पेनकिलरमुळे आपल्याला जाणवत नाही इतकेच. याचा अर्थ डोके दुखण्यातून ते पेनकिलर आपल्याला बरे करत नाही, तर बधिरतेची विपरीत कृती बरे करायला मदत करते. अनेक वृद्ध कितीतरी काम करू शकतात. वास्तवात त्यांच्या देहाचा विचार करता ते काम करायला असमर्थ झालेले असतात. त्यांचे शरीर कष्टांना सक्षम राहिलेले नसते, परंतु तरीही ते देहाच्या मानाने चांगले काम करतात. याचे कारण असे आहे की प्रत्येक वृद्ध स्वतःला कधीही आपण वृद्ध आहोत असे मुळीच मानत नाही. तो स्वतःला जवानच समजत असतो. कोणी त्यांना म्हातारे म्हणले तर ते म्हणतात, बुड्ढा होगा तेरा. विपरीत विचारांमुळे त्यांच्यात ताकद येते. सकृत दर्शनी अनुपस्थिती भाग 3. पती पत्नी यांच्यात मतभेद होतात. याला काही इलाज नाही. ती पती पत्नी आहेत याचा तो एक पुरावा असतो. परंतु अशावेळी पती जोरजोरात आवाज करून तावातावाने थोडासा चिडूनही आपले मुद्दे पत्नीला पटवून देत असतो. अशावेळी सुज्ञ पत्नी पतीजवळ मुळीच वाद करत नाही. ती आवाज तर अजिबातच चढवत नाही. ती एकच करते की फक्त एकदाच ती आपले प्रतिकूल मत शांतपणे सांगते आणि मग ती मौन पाळते. हे मौन एखाद्या मौनी बाबाला लाजवील असे परम असते. त्यावेळेपासून तिच्या सर्व हालचाली वातानुकूलित यंत्रापेक्षाही थंड असतात. ती एखाद्या योग्यापेक्षाही जास्त धीरगंभीर असते. फार तर एक दिवस जातो आणि पती बिनशर्त माघार घेतो. नकारात्मक शक्तीचा हा जय असतो, प्रभाव असतो. ऋषी मुनी साक्षात्काराने ज्ञानी झाले आणि मौन झाले. त्यांच्या सन्निध आलेले बोलण्याने नव्हे तर न बोलण्यातून ज्ञानी झाले, प्रशांत झाले, साक्षात्कारित झाले, योगी झाले. कमीत कमी शब्द बोलून जास्तीत जास्त व्यक्त झाल्याने विचारांचे आदानप्रदान परिणामकारक होते. विश्वाच्या परिघावर गोंधळ आहे, आवाज आहे,
हालचाल आहे. परंतु विश्वाच्या केंद्रबिंदूपाशी परमदिव्य चैतन्यात शांतता आहे, स्तब्धता आहे, स्थिरता आहे. परिघावर जो तो आपापल्या जागी एकमेकांपासून दूर आहे, अलिप्त आहे. केंद्रबिंदूत प्रत्येक जण एकात्मतेत एकजीव झाला आहे. परिघावर द्वैत आहे, केंद्रबिंदूत अद्वैत आहे. सकृत दर्शनी अनुपस्थित असलेले परंतु प्रत्यक्षात उपस्थित असलेले समजून घेऊन त्याचा आपल्या जीवनात उपयोग करावा. त्यायोगे आपण कैवल्य प्राप्त करावे. जेव्हा प्रेम मैत्री निर्माण होते तेव्हा त्याच क्षणी घृणा दुश्मनी निर्माण होऊ शकते, हे तत्त्व पक्के लक्षात घ्यावे. त्यायोगे कधीही प्रेमात मैत्रीत बेसावध राहू नये. कोणाच्याही नको इतके जवळ जाऊ नये. 4 हात दूरच असावे. जेव्हा आपला सन्मान केला जातो तेव्हा हे ओळखावे की येथेच भविष्यात केव्हा तरी आपला अपमान होणार आहे. त्यामुळे जेव्हा सन्मान होतो तेव्हा उन्मेषात असू नये. सन्मानाचा स्वीकार करतानाच सावध असावे. एखाद्या त्रयस्थ वृत्तीने सन्मान स्वीकारावा, म्हणजे भविष्यात अपमान केला जात नाही, कारण त्या सन्मानाचा अहंकार चिकटत नाही. सौख्य प्राप्त होते तेव्हाच हे ओळखावे की भविष्यात याचे दुःख उपभोगावे लागणार आहे. त्यायोगे सौख्य कधीही नष्ट होऊ शकते याचे भान येते आणि यामुळे सौख्यातही आपण सर्वसाधारण अवस्थेत असतो. जेव्हा दुःख होते तेव्हा ते उपभोगून नष्ट करण्याची प्रवृत्ती तयार होते. दुःखाच्या विरुद्ध सौख्य मिळवायचा विचारही मनात येत नाही. यामुळे दुःख उपभोगून कायम करता ते नष्ट होते. त्यायोगे त्या पलीकडे असलेले कैवल्य प्राप्त होते. हरि ओम.